11 मिनिटं झालेली आहे. या ठिकाणी आपण काय करू, बिटकॉईनचं अनालिसिस करू. बिटकॉईन जर बघतोय ना, जबरदस्त डाऊन साईडसाठी ट्रेड झालेला आहे. म्हणजे ही जी लेवल आहे ना, खूप दिवसांनी बघायला भेटते. 93,000च्या लेवलला बिटकॉईन काय होतोय सध्या ट्रेड होतोय. खूप जबरदस्त चालू आहे. म्हणजे तो खाली आलेला आहे. जवळ-जवळ 1,80,8,000च्या लेवलपासून तो काय ड्रॉप होऊन जवळ-जवळ 9,300 93,780 ह्या लेवलला तो सध्या ड्रॉप झालेला आहे. आणि आत्ता जर बघतोय ना, तर या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रायमरी मूव्ह जी आहे ना, ती अपसाईडची दिसते आपल्याला. या ठिकाणी एक रेसिस्टन्स आहे, या ठिकाणी एक सपोर्ट आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय केलं होतं, आपल्या बॉटनी बाय सेल सिग्नल जनरेट केले होते. ॲज पर आवर सेटअप ज्यावेळेस ज्यावेळेस बिटकॉईन किंवा कुठलंही इंडेक्स जे आहे ना, ते चॉपी होतं ना, त्या झोनमध्ये आपल्याला काय करायचं असतं, ट्रेड मिनिमम घ्यायचे असतात किंवा ज्या ठिकाणी आपल्याला जागोजागी सिग्नल क्रिएट झालेले दिसतात ना, त्या ठिकाणी आपण काय करायचं असतं, ट्रेड अवॉइड करायचा असतो. आता जर बघतोय ना आपण, तर हा निफ्टीचा अनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. निफ्टी या ठिकाणी ओपन झाली होती. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या बॉटनी सेल सिग्नल दिला. या ठिकाणी रेसिस्टन्स क्रिएट झाला होता. त्याच्यानंतर हा सपोर्ट होता. हा सपोर्ट होता. सपोर्ट बिकम रेसिस्टन्स आता. तर सपोर्ट जो आहे ना, तो एकदम स्ट्रॉंग कॅन्डलनी ब्रेक केला आणि आता बघतोय तर डाऊन साईडसाठी ट्रेड होतोय. म्हणजे जबरदस्त डाऊन साईडची मूव्हमेंट चालू आहे. या ठिकाणी एक इम्पल्सिव्ह बाईंग आली होती. आपल्याला कधीही अशी रिव्हर्सलच्या इम्पल्सिव्ह बाईंग नाही करायच्या. तुम्ही ह्या बघू शकता. हे लिक्विडिटीच्या कॅन्डल असतात किंवा कन्फर्मेशन नसते याच्यामध्ये. जोपर्यंत अगेन या ठिकाणी साईडवेज होऊन सपोर्ट क्रिएट होऊन अगेन प्राइस म्हणजे आपण बोलतो ना लो किंवा काही लो बिल्ड करत नाही ना, तोपर्यंत आपण अपसाईडचे ट्रेड या ठिकाणी इनिशिएट नाही केले पाहिजे. तर अशा प्रकारचा आपला सेटअप असणार आहे. आणि आता सध्या जर बघतो ना, बाय साईडचा या ठिकाणी सिग्नल ओपन होतोय आपल्यासाठी निफ्टीमध्ये. पण आपण काय करतोय, आपला जो बॉट आहे ना, बायचा सिग्नल देऊन देखील आपण हा सिग्नल आहे ना, आपण इनिशिएट नाही करणार आहे. प्रायमरी ट्रेंड डाऊन आहे आणि जर प्रायमरी ट्रेंड जरी डाऊन असला ना, तर ट्रेंड बघू शकतो तुम्ही किती जबरदस्त डाऊन आहे. जवळजवळ 90 डिग्री फॉल चालू आहे या ठिकाणी. मग आपण या ठिकाणी ना हे बायचे सिग्नल अवॉइड केले पाहिजे. तर अशा प्रकारे आपला सेटअप असणार आहे. आणि आता काय करतोय आपण, बिटकॉईनमध्ये आणि निफ्टीमध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतोय. निफ्टीचे जर प्रीमियम सध्या बघितले ना, तर प्रीमियम आपण काय करतोय, प्रीमियम थोडेसे हाय साईडला आहे. तर निफ्टीचे प्रीमियम आपण चेक करू या ठिकाणी. ॲट द मनी जवळजवळ आहे ना 150 200 ह्या लेवललाच चालू आहे. ठीक आहे, तर आपण जे प्रीमियम लावलेले आहे ना, त्या प्रीमियममध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. तर अशा प्रकारे या ठिकाणी काय क्रिएट झालेलं आहे, कॉल साईटला या ठिकाणी बेस क्रिएट झालेला आहे. तर पण स्टील तो बेस आपण घ्यायचा नाही याचं मी तुम्हाला कारण देखील सांगितलेलं आहे. कारण की ही जी मूव्ह असते ना, ही प्रायमरी मूव्ह, त्याच्यानंतर ही लिक्विडेशनसाठी ही रिव्हर्ससुद्धा होऊ शकते. ज्या ठिकाणी अशा पद्धतीने मूव्ह झाली होती ना, या ठिकाणी ग्रीन कॅन्डल आली होती, बायर्स आले, अगेन सेलर्स आले आणि बघतो ना जबरदस्त डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी क्रिएट झाली. तर त्या अशा प्रकारच्या मूव्ही ना आपण अवॉइड करायच्या. तर आपण या ठिकाणी तरी बाईंगला नाही घुसणार. जोपर्यंत प्रॉपर एक बेस क्रिएट होत नाही ना इथं, तोपर्यंत आपण काय करणार नाही, बाईंगसाठी आपण ट्रेड इनिशिएट नाही करणार. अदरवाईज आपण काय करतोय, हा जो रेसिस्टन्स आहे ना, रेसिस्टन्सला जर परत निफ्टी येऊन जर रेसिस्टन्स फेस करत असाल ना, तर आपण छोटे मोठे ट्रेड आहे ना किंवा छोटे मोठे स्कालअप आपण 1:1च्या रेशोनी पुटमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवून देईल. तर अशा प्रकारे आपला ट्रेड प्लॅन असणार आहे. आणि जर आता निफ्टी बघतोय ना, तर निफ्टी जवळजवळ 0.80 ह्या लेवलनी मायनस झाली, म्हणजे 0.80 पडलेली आहे. बँक निफ्टी जवळजवळ 1% पडलेली आहे. तर नाही सॉरी, फिन निफ्टी 0.80 पडलेली आहे. त्याच्यानंतर मिड कॅप बघतोय तर 1.25, सेन्सेक्स बघतोय तो 0.40 आणि निफ्टी 50 बघतोय तर 0.50 अशा पद्धतीने त्याचं काय झालेलं आहे, ड्रॉप झालेले आहे. आता आपण काय करू, एक मिनटं, बँक निफ्टी जे आहे ना, बँक निफ्टीचे आपण ऑप्शन चेन चेक करू, जेणेकरून आपल्याला काय होईल. बँक निफ्टीची ऑप्शन चेन जर बघितली ना, तर ॲट द मनी जवळजवळ आपल्याला 1000 रुपयाच्या आसपास आपल्याला या ठिकाणी भेटतोय. आणि जर आपण आता ते बघितलं ना, क्वांटिटी काउंट जर केली ना आपण, 15च्या युनिट आहे सध्या वाटतं त्याच्यामध्ये अजून. तर म्हणजे जवळजवळ 15,000 रुपये एक लॉटसाठी आपल्याला काय लागत आहेत, आपल्या याच्यामध्ये लागत आहेत, निफ्टी 50मध्ये लागत आहेत. तर स्टील रिक्स अँड रिवॉर्ड जास्त फेवरेबल असतो निफ्टी बँक निफ्टीमध्ये. पण तरीही आपण त्या ठिकाणी ट्रेड करत नाहीये, कारण लिक्विडिटी त्यामध्ये ड्राय झालेली आहे. आता बिटकॉईन जर बघितलं ना, आता जर बिटकॉईन बघतो ना आपण, बिटकॉईन काही आत्ता जर बिटकॉईन बघतो ना, तर या ठिकाणी बिटकॉईनने सपोर्ट घेतलेला आहे. प्रायमरी मूव्ह जी आहे ना, त्या प्रायमरी मूव्हला सपोर्टिव्ह मूव्ह या ठिकाणी आलेली आहे आपल्यासाठी. आणि या ठिकाणी रेसिस्टन्स आहे. जरी या ठिकाणी आपण बाय केला ना, तर रेसिस्टन्स म्हणजे आपला टार्गेट आणि स्टॉप लॉस 1:1च्या रेशोने फिक्स होतोय. पण स्टील आय एम नॉट कॉन्फिडंट टू बाय बिटकॉईन. तर या ठिकाणी मी बिटकॉईन नाही बाय करते. जोपर्यंत चांगली अपॉर्च्युनिटी येत नाही ना, तोपर्यंत आपण वेट अँड वॉच केला पाहिजे. कारण की चांगला ट्रेड घेणं
आणि म्हणजे असं बोललं जातं ना, की पैसे येतात आपल्याकडे, लक्ष्मी येते, पण लक्ष्मी कोणाकडेही नाही टिकत. कोणाकडे टिकती? ज्याच्याकडं होल्ड करण्याची कॅपॅसिटी, ज्याचा माइंडफुलनेस आहे किंवा ज्याची माइंडसेट जो स्ट्राँग आहे ना, त्याच्याकडेच लक्ष्मी टिकती. तर कारण की जनरली असं बोललं जातं ना, लक्ष्मी जी असते ना, ती येतानी खूप हे येते, चंचल असते ती. त्यामुळे ते होल्ड करणं खूप अवघड असतं. त्याच्यामुळे आपण काय करायचं, जेवढं आपल्याला थांबता येईल ना, कारण या स्पीडनी जरी बघितलं ना, 1.95चं आपण अकाउंट नेलेलं आहे. 21 वरून जवळ-जवळ 5 ते 6, 6 ते 8, 7 ट्रेडिंग सेशन्समध्ये. तर ठीक आहे, अशा प्रकारे जसाही चांगला ट्रेड येईल ना, या ठिकाणी मी इनिशिएट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आता मी बिटकॉईनमध्ये पण आपलं सॉरी निफ्टीमध्ये पण ट्रेड करण्याचा प्रयत्न करणार आहे. निफ्टीचे ऑप्शन्स आहेत ना, ते मी या ठिकाणी काय करणार आहे, बाय करणार आहे. आणि एक अप्रोच नेहमी ठेवत जा तुम्ही. ते तुम्हाला पुढे जाऊन हेल्प करणार आहे डेफिनेटली. आता हा जर बॉट मी लाईव्ह करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अडचण नाही येणार याच्यामध्ये. म्हणजे आपला जो सेटअप आहे ना शिकण्यामध्ये, तर तुम्हाला अडचण नाही येणार. ज्यावेळेस मी ॲप येईल ना, ॲपमध्ये आपल्याला हा चार्ट जो आहे ना, हा पूर्ण लाईव्ह असणार आहे. तुम्ही तो बघू शकता. त्यात बाय सेल सिग्नल देखील तुम्ही जनरेट झालेले लाईव्ह बघू शकता. म्हणजे टिक बाय टिक डाटा असणार, टिक बाय टिक. जशी की ही ट्रेडिंग यूची वेबसाईट आता सध्या चालू, हा चार्ट दिसतोय ना, सेम टू सेम चार्ट आपल्या ॲपवर असणार आहे. तुम्ही ॲप लॅपटॉपवर देखील आणि मोबाईलवर देखील बघू शकता. जेणेकरून काय होईल, तुम्हाला बाय सेल सिग्नल जनरेट करता येईल. त्यामुळे तुमची जी रिव्हर्सल ट्रेड घ्यायची मेंटॅलिटी आहे ना, सपोज या ठिकाणी आता असं जनरली बोलतोय ना, लोक काय करतात जनरली, आता एक एवढी मोठी रेड ग्रीन कॅन्डल आली म्हणून इथं काय करतात, शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतात. किंवा ते काय करतात, तर ते काय करतात माहिती का, एवढी मोठी ना रेड कॅन्डल आली ना, मग इथून आहे ना, आता एवढी मोठं मार्केट पडलं, आता रिव्हर्सल ट्रेड म्हणजे मार्केट बरोबर आपण म्हणतो ना, रिव्हेंज ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतात. आता मार्केट खूप खाली गेलेलं आहे, आता वरती जाईल, किंवा खूप वरती गेलेलं आहे, आता खाली जाईल. हा जो माइंडसेट आहे ना, हा आपल्याला प्रॉफिटेबल नाही बनवत. किंवा मग ही ग्रीन कॅन्डल, एवढी जबरदस्त ग्रीन कॅन्डल आलेली आहे ना, मग आपण ह्या ग्रीन कॅन्डलला आता बाईंग येणार आहे या ठिकाणी. अशा माइंडसेटनी काय होतं आपल्याला, काय होतं आपल्याला लॉसेस होतात आणि आपली जी स्ट्रीक आहे ना ती बिघडून जाते. पण तेच जर आता बघतोय ना आपण, आपल्या बॉटने या ठिकाणी बाय सिग्नल आपल्याला दिलेलाच नाहीये. कळालं का? या ठिकाणी बाय दिला तर थोडासा मोमेंटम तुम्ही बघू शकता या ठिकाणी झालेलाच आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही आपला जो बॉट आहे ना फॉलो करणार ना नंतर, तर डेफिनेटली तुमचा अकाउंट ग्रीनमध्येच राहणार आहे. तर बिटकॉईनमध्ये तर तुम्ही प्लसमध्येच असाल. निफ्टी 50मध्येचा एक सेटअप आहे ना, तो मी थोडासा आहे ना अपग्रेड करतोय. त्यामुळे म्हणजे चालू तुम्हाला ते व्हिडिओ पण दिसतील. त्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला ते पण समजेल की कसं आपण आपल्या पोझिशन मॅनेज केल्या पाहिजे, कशी सायकोलॉजी मॅनेज केली पाहिजे आणि कसं इंडियन मार्केटला ट्रेड केलं पाहिजे. तर आता काय करू, जसंही बिटकॉईनमध्ये चांगला ट्रेड भेटेल ना, आपण काय करतोय, ट्रेड इनिशिएट करतो. या ठिकाणी एक सेटअप क्रिएट होतोय, पण आपल्याला थोडासा उशीर झालेला आहे. स्टील वी आर टेकिंग डाऊन साईड ट्रेड. 1:1च्या रेशोने आपण त्याचा रिस्क अँड रिवॉर्ड फिक्स करतोय थोडासा. तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं ना, तर बिटकॉईनचा ट्रेड या ठिकाणी आपण इनिशिएट केलेला आहे. बिटकॉईनमध्ये थोडासा रिस्की फॅक्टर, रिस्की ट्रेड झालेला आहे. कारण आपण जर बघितलं ना, जनरली आपण काय करतो, आपला जो स्टॉप लॉस आहे ना, तो प्रिव्हियस स्विंग हाय जो असतो ना, सपोज आपण जर शॉर्ट ट्रेड घेत असेल ना, तर प्रिव्हियस स्विंग हाय जो आहे ना, त्याच्यावरती आपण काय करत असतो, स्टॉप लॉस ठेवत असतो. आणि इन केस जर आपण अपसाईडचा ट्रेड जर घेतला असता ना या ठिकाणी, तर प्रिव्हियस स्विंग लो जो आहे ना, त्याच्या लोला आपण, त्याच्या लोच्या पण खाली आपण काय करत असतो, स्टॉप लॉस ठेवत असतो. मग आपलं जे असतं ना, या ठिकाणी काय होतं, बफर ओपन होऊन जातं. त्याच्यामुळे या ठिकाणी रेसिस्टन्सला आपल्याला एक चान्स भेटून जातो. ट्रेडला नीट विचार करायचा, डायनेमिक अप्रोचने तो एक्झिट सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारे वेळ होतोय 11:08 आणि आपण जर बघतो ना, या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. ट्रेंड लाईन ही आपण काय केली होती, मार्क केली होती. आणि तेच जर बघतोय ना, तर या ठिकाणी ती रिस्पेक्ट झालेली आहे. आपण ह्या ठिकाणी ट्रेड घेतला पाहिजे होता, तर आपण काय केलं होतं, डाऊन साईडसाठी ट्रेड घेतला होता. ठीक आहे, चुका होत असतात माणसाकडून. तर आता जर बघतोय ना आपण, तर आपण काय करू, निफ्टीचा अनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. निफ्टी जर बघतो ना, निफ्टी आपण या ठिकाणी लॉंग केली होती, त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, आपलं टार्गेट हिट करू शकलेलं आहे. तर अशा प्रकारे 20 पॉईंटचं आपलं म्हणजे 10% टार्गेट त्या निफ्टीमध्ये देखील हिट झालेलं आहे. ते करते आपण या ठिकाणी सेम क्वांटिटी आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, बिटकॉईन शॉर्ट मारला, सॉरी लॉंग केलेलं आहे. त्याचा आपण पहिला काय करू, प्रिव्हियस स्विंग लो जो आहे ना, तो त्याचा स्टॉप लॉस ठेवू आणि टार्गेट देखील आपण 1:1च्या रेशोने ठेवण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून काय होईल, आपलं जे टार्गेट आणि स्टॉप लॉस आहे ना, ते दोन्हीही सेफ राहील. तर अशा प्रकारे आपण काय करू, टार्गेट आणि स्टॉप लॉस या ठिकाणी फिक्स करण्याचा प्रयत्न करू. अप ट्रेंडसाठी बिटकॉईन ट्रेड होतोय आणि या ठिकाणी ना बाय सिग्नल जनरेट केला, तर थोडा लेट आपण बाय सिग्नल हे केलेला आहे. पण अपसाईड जर बघितली ना, तर या ठिकाणी बरेच जवळजवळ इथपर्यंत तरी ना बिटकॉईन 94,400च्या लेवलपर्यंत तरी, म्हणजे 200 पॉईंटवरती गेला पाहिजे. तर ह्या हेतूने आपण या ठिकाणी बिटकॉईनमध्ये लॉंगचा ट्रेड इनिशिएट केलेला आहे. आणि सध्या जर पोझिशन बघतो ना, ₹300 प्लस ₹400 प्लस अशी दिसते. स्टॉप लॉस देखील, सेकंड स्टॉप लॉस देखील 1400 रुपयाचा हिट झालेला आहे. तर या ठिकाणी आता बघतो ना आपण, ₹3,000 सध्या लॉसमध्ये आहे. ठीक आहे, टाईम इज 11:16.
तर अशा प्रकारे आपण काय करतोय, ट्रेडिंग थोडीशी आहे ना ॲग्रेसिव्हली करण्याचा प्रयत्न करतोय. तर आता जर मार्टिकल बघितलं ना 0.10च्या लेवलने आपण या ठिकाणी ट्रेड करत होतो आणि निफ्टी बघतोय ना, निफ्टी जबरदस्त रिकव्हरी झालेला आहे. निफ्टीमध्ये काय अगेन ट्रेड नाही घातला मी. जवळजवळ सेम प्रीमियम 284 या लेवलला ट्रेड होतंय. तर बिटकॉइन जर बघितला ना, तर बिटकॉइनला या ठिकाणी जर ट्रेड करायचं ठरवलं तर बिटकॉइन एक शॉर्ट अपॉर्च्युनिटी आपण या ठिकाणी शोधू शकतो बिटकॉइनला. तर रेजिस्टन्स या ठिकाणी आपला आणि सपोर्ट या ठिकाणी बिटकॉइनला जर आपण शॉर्ट करायचा प्रयत्न केला ना या ठिकाणी, तर कदाचित बिटकॉइन जो आहे ना, आपण शॉर्ट या ठिकाणी जर बघितलं ना, तर 0.30च्या लेवलनी 1:1च्या रेशोने आपण या ठिकाणी त्याला शॉर्ट करू शकतो. तर आपला जो बॉट आहे ना, आपल्या बॉटनी तरी आत्तापर्यंत आपल्याला सेल सिग्नल या ठिकाणी जनरेट करून दिलेला नाहीये. त्यामुळे आपण शॉर्ट साईड ॲग्रेसिव्हली या ठिकाणी ठेवत नाहीये. तर ठीक आहे, आपण काय करू या ठिकाणी वेट अँड वॉच करण्याचा प्रयत्न करू. अदरवाईज इम्पल्सिव्ह ट्रेडिंग जर करायला गेलो ना आपण, तर या ठिकाणी काय होणार आहे, आपला लॉसच होणार आहे. कारण तर ठीक आहे, आपण काय करतोय, बिटकॉइन या ठिकाणी शॉर्ट करतोय 1:1च्या रेशोने मी त्याचा रिस्क एंड रिवॉर्ड फिक्स करणार आहे. तर अशा प्रकारे आपण आपला जो ट्रेड आहे ना तो फिक्स केलेला आहे. आपण या ठिकाणी बिटकॉइन शॉर्ट केलेला आहे. बिटकॉइन शॉर्ट करण्याचा कारण असं होतं ना, की आपल्याला आपला जो बॉट आहे ना, बॉटने आपल्याला या ठिकाणी सेल सिग्नल जनरेट करून दिला होता आणि तेच जर बघतोय ना, तर थोडीशी ना ह्या मुवमेंटपर्यंत इथपर्यंत तरी ना बिटकॉइन येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मी बिटकॉइनला शॉर्ट केलंय आणि आत्ता जर प्रॉफिट बघतोय तर 500-300 ह्या लेवलचा चालू आहे आणि निफ्टी जबरदस्त अपसाईड ट्रेंडसाठी चालू आहे. तर हा जो आपला बॉट आहे ना, आपण या ठिकाणी सेल सिग्नल त्यांनी जनरेट करून दिला होता आपल्याला. या ठिकाणी जर बघतोय ना आपण, तर सेल सिग्नल जनरेट करून दिला होता. अगेन या ठिकाणी बाय सिग्नल जनरेट केला. मदर मूव जर बघितली ना आपण, तर याची मदर मूव इन द सेन्स याची प्रायमरी मूव अपसाईडची होती. तर त्याच्यानंतर बाय सिग्नल जर आपण हा घेतला असताना आणि मी तुम्हाला या ठिकाणी ट्रेड पण करून दाखवला होता, तर जबरदस्त अपसाईडची मुवमेंट आपल्याला कॅच झालेली. जवळजवळ 1:3च्या रेशोने या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला झालेला दिसला असता. आणि ते जर बिटकॉइन बघतोय ना, बिटकॉइन देखील या ठिकाणी डाऊन साईडसाठी ट्रेड होतोय. आपलं जर बिटकॉइनचं हर्डल जर बघितलं ना, फर्स्ट सपोर्ट जो आहे ना, या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो. त्याच्यानंतर अदरवाईज मला नाही वाटत आपल्याला कुठलाही बिटकॉइन मध्ये लॉस होण्याची शक्यता वाटत आहे. कारण या ठिकाणी ना बिटकॉइन बरीच रॅली केलेली बिटकॉइननी आणि त्याच्यानंतर आता तो काय करतो, या ठिकाणी रेसिस्टन्स फेस करून या ठिकाणी डाऊन साईड करतोय. आता प्रॉब्लेम हा आहे ना, हा जो रेसिस्टन्स होता ना, रेसिस्टन्स बिकम सपोर्ट. तर या ठिकाणी जर अगेन जर ही जी प्राइस ट्रेंड लाईन जर आली आली होती ना, ती जर रिस्पेक्ट करून अगेन वर गेलं, तर मग आपला कदाचित डायनेमिक अप्रोचने आपल्याला त्या ठिकाणी ट्रेडमधून एक्झिट करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे आपला ट्रेड जो आहे ना, तो सध्या ₹1000, ₹1200, ₹1300 या ठिकाणी प्रॉफिटमध्ये दिसतोय. तर ठीक आहे, बघू काय होतं. तर आत्ता वेळ होतोय 12:01 आणि आत्ता जर बघतोय ना, तर डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी बघायला भेटली. जवळजवळ आपण हाई जी पोझिशन आहे ना, ती 1 तास, अर्ध्या तासाच्या, पाऊण तासाच्या वरती होल्ड केलेली आहे. डाऊन साईडची या ठिकाणी आपल्याला मुवमेंट बघायला भेटते आणि आत्ता जर बघतोय ना आपण, तर या ठिकाणी जवळजवळ आपलं टार्गेटच या ठिकाणी हिट होतंय. तर अशा प्रकारे जर बघितलं तर टार्गेट आपलं जवळजवळ 200, 300, ₹400 राहत आहे. कदाचित 800. ओके 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 ओके, थोडंसं टार्गेट आहे ना, थोड्याहून टार्गेट राहत आहे आपलं. ठीक आहे, होणारच हिट, काय अडचण नाही. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं जे टार्गेट आहे ना, ते हिट झालेलं आहे. ठीक आहे, चला, काय प्रॉब्लेम नाही. मस्त प्रॉफिट झाला या ठिकाणी आणि खूप वेळ बसलो होतो, त्याचं चीज झालं असं बोलू शकतो आपण. तर या ठिकाणी आता बघतोय ना, 12:02 झालेलं आहे. या ठिकाणी आपण बिटकॉइन शॉर्ट केला होता. बिटकॉइन जर शॉर्ट करतोय ना आपण, तर आपण सेल सिग्नल या ठिकाणी कन्सिडर करून बिटकॉइन शॉर्ट केला होता. रेसिस्टन्स देखील आपल्याला या ठिकाणी तयार झालेला दिसत होता. रेसिस्टन्सला आपण काय केलं, या ठिकाणी स्टॉप लॉस, रेसिस्टन्सच्या वरती स्टॉप लॉस आणि या ठिकाणी ना सपोर्टच्या खाली टार्गेट ठेवून आपण काय केलं होतं, या ठिकाणी ट्रेड इनिशिएट केला होता आणि त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघतोय तर प्रॉफिट जनरेट झालेलं आहे. आपण 1-2 ट्रेडमध्ये इम्पल्सिव्ह चुका केल्या होत्या. या ठिकाणी आपण बाय केला होता बिटकॉइन, तर आपला या ठिकाणी स्टॉप लॉस हिट झाला. अगेन आपण रिव्हर्सल ट्रेड घेऊन शॉर्ट मारला होता, तर आपला या ठिकाणी 6,000चा प्रॉफिट झाला. मार्टिंगलचं जर तुम्ही बघता ना प्रॉफिट, तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी देखील मी शॉर्ट मारला होता. या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झाला. अगेन या ठिकाणी लॉंग केलं होतं, या ठिकाणी स्टॉप लॉस हिट झाला. दोन्ही जर बघितलं ना, तर 0.10च्या लॉटने आपण काय केलं होतं, 0.10 लॉटने आपण या ठिकाणी काय केलं होतं, आपले 2 स्टॉप लॉस हिट झाले आणि आपलं जे टार्गेट हिट झालं ना, ते 0.30च्या याने हिट झालं आपलं. तर त्यामध्ये जवळजवळ आपण 6,000
₹700 या ठिकाणी प्रॉफिट बुक करू शकलोय. आणि ते जर बघतोय ना, आता अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल ना, सायकॉलॉजी तुमची अजिबात हॅमर नाही होऊ द्यायची. तर त्या ठिकाणी तुम्ही विन-विनमध्ये असणार आहे. आणि निफ्टी बघतो ना, निफ्टी या ठिकाणी काय झालेलं आहे, साइडवेज झालेला आहे. तर निफ्टीमध्ये आता तुम्ही काय करू शकता, सपोर्ट अँड रेसिस्टन्स मार्क करून आहे ना, आपला जो बॉट आहे ना, सपोर्ट अँड रेसिस्टन्स देखील या ठिकाणी मार्क करून देतो. तर रिव्हर्सलचे ट्रेड या ठिकाणी फाइंड आउट करून आपण रिव्हर्सलचे ट्रेड देखील निफ्टीमध्ये आता इनिशिएट करू शकतो. आणि सध्या मी काय करतो या ठिकाणी आपली जी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी ना ती सध्या बंद करतोय. आत्ता जर प्रॉफिट बघितलं ना आपण, तर ओव्हरऑल आपला प्रॉफिट जवळ-जवळ 3,000 प्लस असणार आहे. कारण आपला प्रिव्हियसली ₹3,000 स्टॉप लॉस हिट झाला होता. 7,000चा या ठिकाणी प्रॉफिट जनरेट झाला आहे. 3,000 मायनस 7,000. तर अशा प्रकारे जर बघितलं तर जवळ-जवळ आपण 3,000-3,500 या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. 4,000चा प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. चार्जेस आपल्याला मिनिमम लागलेले आहे कमिशन. तर अशा प्रकारे आपण काय करतो, हा जो ट्रेड आहे ना, हा ट्रेड आपण एक्झिट करतोय. जेवढा कमी स्प्रेड ना तेवढा आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट असतं. त्या ठिकाणी जेवढा आपला प्रॉफिट झालेला आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपले अकाउंट साईज जर बघितलेला आहे 1,98,000. आता बरेच ट्रेडर असे बोलतील की ₹2,00,000 चा प्रॉफिट आजच कव्हर करा आणि या ठिकाणी तुम्हाला मोठी अमाऊंट दिसेल असं तसं. अशा हेतूने आपण कधीच ट्रेड करत नाही. 1,98,000 अकाउंट साईज आहे. तर 11:30 पर्यंत आपला बॉट रनिंग असतो. त्यानंतर आपण बॉट बंद करून टाकतो. आपला बॉट ऑटोमॅटिकली बंद होतो. जेणेकरून काय होईल, ओव्हर ट्रेडिंग नाही होते आणि अपॉर्च्युनिटी आपल्याला मॅक्स भेटतात. सकाळी बघितलं ना, व्हॉलेटिलिटी जास्त असती. तर 12 वाजून 4 मिनिटं झाल्या. तर अशा प्रकारे काय करतोय आपण, आपला जो ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी आहे ना सध्या बंद करतोय. तर तुमची सुद्धा सायकॉलॉजी अशीच असली पाहिजे. अशाच पद्धतीने तुम्ही देखील ट्रेड केले पाहिजे. सक्सेसफुल ट्रेडिंग या ठिकाणी तुम्ही करू शकाल. आणि हे जे निफ्टीचे जे ट्रेड आहेत ना, ते मी काय करणार आहे, Instagramवर टाकतोय. तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की बघा. हा जो यूट्यूब चॅनल आहे तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. जेवढ्या लवकर तो आपल्याला सबस्क्रायबर वाढवता येईल ना, तेवढ्या लवकर वाढवण्याचा प्रयत्न करू. लाईक करा, कमेंट करा. तुमचे सजेशन असतील ते मला नक्की सांगत जा, म्हणजे मी इम्प्रूव्हमेंट करेल. तर अशा प्रकारे हा जो ट्रेडिंग सेशन आहे ना, हा क्लोज करतो. आणि याच्यानंतर आता रात्री जो ट्रेड केला ना मी, तर त्याचा या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. जे लॉजिक आहे ना, तर या ठिकाणी जर बघितलं ना आपण, या ठिकाणी आपला बॉट जो आहे ना, बॉटनी सेल सिग्नल जनरेट केला होता आणि एक डाऊन ट्रेंड चॅनलचं या ठिकाणी काय झालेलं दिसते, फॉर्मेशन झालेलं दिसते. थोडीशी लेट एंट्री या ठिकाणीच आपण एंट्री करायला पाहिजे होती. तर हा जो सपोर्ट आहे ना, सपोर्ट जर या ठिकाणी जर त्यांनी रिस्पेक्ट केला ना, तर कदाचित आपला या ठिकाणी स्टॉप लॉस होऊ शकतो. अगेन अदरवाईज मग अगेन डाऊन मूव जर आली ना, तर या ठिकाणी आपलं टार्गेट होऊ शकतं. टार्गेट होण्याचे चान्सेस या ठिकाणी जवळजवळ 70% आहे. त्याच्यामुळे आपण ह्या ट्रेडमध्ये काय केलेलं आहे, एंट्री केलेली आहे. तर ट्रेडचं लॉजिक सिंपल आहे. आपला बॉट जो आहे ना, आपल्या बॉटने आपल्याला एंट्री दिली होती. तर आणि त्याचबरोबर थोडीशी लेट एंट्री जरी इनिशिएट केली ना आपण, तरी काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एंट्री केलेली आहे. तर स्टॉप लॉस हा ठेवलेला आहे, टार्गेट हे ठेवलेलं आहे. तर आता टाईम जर बघतो ना, तर 11 वाजत आलेले आहे. 10 वाजून 58 मिनिटं झाले. 1650 या पद्धतीचा आपल्याला प्रॉफिट दिसतोय. सेस आर व्हेरी हाय, की या ठिकाणी डाऊन साईडचीच मुवमेंट असणार आहे. कारण की ह्या लेवलवर तरी बिटकॉइन आहे ना, क्रॅश झाला पाहिजे ना. आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस बघितला ना या ठिकाणी, राईट. तर जस्ट आपलं काय झालेलं आहे या ठिकाणी, टार्गेट हिट झालेलं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही बिटकॉइनमध्ये चांगल्या प्रकारे ट्रेड करत असाल ना, तुम्ही बघू शकता बॅक टू बॅक आपण ग्रीनमध्ये आहोत.